फायनली आम्ही पोचलो आहे आकाशा गावी, जांभुर्णेवाडी. इथे पण लग्न झालंय का? इथे पण लग्न झालंय. हा हा, मस्त पायऱ्या बनवल्यात. गावचा जो सुगंध आहे तो कुठेच नाही. एकदम मूड फ्रेश करणार हवा इकडचे. ऊन आहे जास्त पण आळस नाही आहे अंगात. आजूबाजूला घरं. हा बघा नवरदेव बघा. अरे फटाके तर लाव आमच्या स्वागताला. तू उभा आहे म्हणजे काय, चणे का वगैरे खाल्ले का? अरे अभिनंदन अभिनंदन नवरदेव, अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद अभिनंदन. दिस इज माय तलवा. चला तू जेवला? आम्ही जेवलो, तुम्ही बसू शकता. हा, हे हनुमान मंदिर. वा, अरे आले आले जेवायला लागले. देवा देवा देवा. हाफ पॅन्टवर जेवायला आले. देवा गावातलं. अरे मग तू वाढायला पाहिजे. अरे त्याने ठेवलेत माणसं. चला 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 जेवायला चला. अरे जेव 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 प्रथमेश, बाळा जेव. जेवा प्रथमेश. चिन्मेश काय पाहिजे चिन्मय तुला आता अजून? लाडू हा घे ना. परत एकदा परत एकदा. टेस्टी जेवण. तुझी पण? अच्छा चला जेवा. हनुमान मंदिर. श्रीराम जय राम, जय हनुमान. अरे मस्त केलंय मागे. मंदिराच्या समोरच बरोबर हॉल. हे बघा हे आकाशचं घर आहे. तिकडे त्याच्या भावाची एंट्री होते. त्याचं पण नवीन लग्न झालं आत्ताच. हे इथे आकाशचं घर. हे चाललेत आकाशच्या साखरपुड्याला. चला आकाशचा साखरपुडा बघायला जाऊया. चला. मग चिन्मय तशी रंगीत तालीम करणार आहे त्याच्या साखरपुड्यासाठी. चिन्मय बघून घेतोय.
ठीक आहे. आकाश अरे 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 हे बघा आकाशकडून वारात आले बघा पूर्ण तिकडून जवळचाच घर. सुस्वागतम रामकृष्ण हरी मंदिर आणि ते बघा. ग्रामस्थ बंधू भगिनी यांना विनंती आहे की आपण सर्वांनी लवकरात लवकर आपल्या हनुमान मंदिराच्या सभामंडपाच्या ठिकाणी हजर राहायचं आहे. काही वेळात या ठिकाणी साखरपुड्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक. त्याप्रमाणे संत जनाबाई महिला मंडळ यांचं गावकर जामसुद्कर परिवाराकडून हार्दिक स्वागत. आपण ठरलेल्या वेळेमध्ये सर्वजण उपस्थित झाला पुण्याचा आभार मानतो आणि आपल्याकडे हुकूम घेतो. साखरपुड्याचा बटवा सोडायला हुकूम. साखरपुड्याचा बटवा सोडायला हुकूम. धन्यवाद. गुलाब पुष्प देऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत करत आहेत. त्याचबरोबर आमचे दुसरे विनायकजी शिरकर आमचे शिक्षक या आपल्या सगळे लक्षात आलं सगळी म्हणजे शिक्षक आहे या. ही दोघेही नवरा बायको अतिशय उत्तम प्रकारे त्या ठिकाणी सेवा करत आहेत. आणि एक आणखी एक नाव मला या ठिकाणी मुद्दाम सांगू वाटेल. मला एक संधी मिळाली माईकवर बोलण्याची. संतजी शिरकर सर या तालुक्यात बागा तालुक्यात काम करत आहेत. मी मागे बोलण्या केला होता आणि आताही करतोय. एक तंत्रच नाही एवढंच नाही शिष्यवृत्तीचं मेरिटला मुलं कसे आणायचं हे तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे. एवढंच नाही शालेय पोषणाचं डिजिटल एक नमुना कसा असावा ज्याचं बागामध्ये नाव आहे असं नाव संतजी शिरकर आज या कार्यक्रम आहेत. म्हणजे आमची जी प्राजक्ता आहे या प्राजक्ता सगळी मंडळी सर्व नातेवाईक आणि मामा त्यामुळे की समाधान करायचं होतं. आणि परंतु आपण मुंबईत आला होता. कधी असं काय वाटतं माहिती मुलांना कारण मी मुंबईत आलो नाही मी कसं काय काम करणार. परंतु त्याने दगडी व्हायचं त्या रस्त्यावर दगडी व्हायचं काम इथपर्यंत गेलं. 3 दिवस आम्ही दगडी व्हायचं काम करतो. याला म्हणतात संस्कृती. आणि ही जर आम्ही टिकवली नाही तर आम्ही काही उपयोग नाही. मग आमच्या बाबांनी काय केलं आमच्या आजोबांनी काय केलं आमच्या पंजोबांनी काय केलं हे मला करायचं हे मला टिकवायचं ही भावना आज आमच्या समाजामध्ये रुजायला पाहिजे. तर हे सगळं वैभव आहे हे वैभव आपल्याला आहे असंच पाहायला मिळेल. म्हणून आपण या ठिकाणी एक वेगळं आणि आगळा एक या ठिकाणी टी कट्टा म्हणून एक सुंदर असं आमचे जावई आकाश जामसुद्कर यांचा सगळा समूह म्हणजे त्यांच्या शाळेची सगळी मित्रमंडळी आज या साखरपुड्याच्या निमित्ताने लग्नाच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या या जांभरेवाड्यामध्ये आले. मी त्या सगळ्यांना विनंती करतोय की संकेत प्रथमेश चिन्मय प्रतीक कमलेश आणि साहिल यांना माझी नम्र विनंती आहे की आपण रंगमंचावर यायचं.
काय हो? हरकत नाही करते आम्हाला समजून घेते मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आणि अतिशय सॉरी म्हणतो की आमचे नरवडकर भाऊजी काय म्हणजे अशी व्यक्ती कारण काय माहिती का अशी व्यक्ती शांत असते काय कुठेही भेटू ट्रेनमध्ये भेटू दे कुठेही भेटू दे. आता इथे शांतच आहे. अहो तुम्हाला मी आवाज देतो या पुढे नरवडकरजी यांचाही आम्ही या ठिकाणी दोन्ही पदावरतर्फे संस्कृत परिवार आणि गोंधळ परिवाराने विनंती करतो की तर एक काम फक्त भाऊचं साक्षर तुम्हाला सांगतो ज्यावेळी भाऊ आमच्या वाडीमध्ये आता त्याचे मामा येत आहेत परंतु भावडाचा कुठलाही कार्यक्रम असला की भाऊ स्वतः भाग घ्यायचे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्यांनी भूमिका केली फार मोठी चावायची आणि ते शेवटी आमच्या वाडीची चावायची झाले असं झालं सगळा प्रकार असं त्याच्या आमचं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आमच्या वाडीतील श्री संत जनाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री गोत्रकर मॅडम आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे आहे का करते ठीक आहे. चल दुसरी गोष्ट नमन असेल मग अन्य कोणताही कार्यक्रम असेल परंतु शेवटी मॅन पॉवरची फार महत्वाची असते. परंतु या वाडीतील जेवढे मंडळी आहेत ते सगळे कलाकारच आहेत. मग कोणतीही कला असेल परंतु ज्याला कोणाला काही येत नाही अशी या वाडीत कोणच नाही. अशी व्यक्ती या वाडीत आहे की त्या वाडीच्या व्यक्तीला असं सांगावं लागतं आणि ती जर व्यक्ती काही काम करत असेल तर कुणी जवळ जायचं नाही कारण त्याने केलेलं काम कधी तुम्हाला आवडलेलं नाही. त्यामुळे आम्ही तो माणूस समोर आला की आम्ही कोण जात नाही. आजच्या नंतर या वेळेनंतर ती वेगळ्या घराण्यामध्ये आपण या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने त्या साखरपुडा करून एक सूचित करतोय की आज कोतरची मुलगी जामसुदारांच्या घरामध्ये आम्ही दिलेली आहे. तिने आयुष्यामध्ये असं सुख समाधानाने राहावं असे आम्ही सर्वांच्या तर्फे एक सदिच्छा व्यक्त करतो. खाली वापरू नको इकडे बघ पेढा आकाशच्या साखरपुड्याचा पेढा. थोडं मागे हा बस थोडं मागे जा हा बस इथे कोणता लाईट इथं तुझ्या कोणत्या
त्याला लागलं नाही. संकेत असं आहे जेवण छान दिसतंय. दिसतंय बटाट्याची भाजी. दिसण्याला 100पैकी 100 मार्क. चला साखरपुडा आणि जेवण करून आम्ही चाललोय नाईट वॉकला. विषय वेगळा चालू आहे आता. रिकॉर्डिंग नको. नाही नाईट वॉकला चाललोय आता आम्ही. काळोख दिसतोय ना पूर्ण. फक्त एक बहाणा झाला. आम्ही Night walk. लग्न करू की नको लग्न करायला करू की नको हे आहे जरा 390 जाणत्यांकडून माहिती घ्यायला. 1200 रुपयात आलं. चिन्मयला एक्सपिरियन्स पाहिजे. कसला एक्सपिरियन्स. लग्न करायचं की नाही. ते दे. आणि ते आजच्या दिवसाची वाटणी चालू आहे. साथी नकर बोलतात ऑनलाईन द्यायचे तर 25, कॅश असेल तर 20. हे काय आणि तुझा आयडिया माझं एकच ना बरं. झाले झाले आजच्या दिवसाची सगळ्यांची वसुली चालू आहे. आकाश आहे तुझा नंबर पण मला एकदा. चला चला वसुली तो आहे तो माझ्याकडे ना. पैसा 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 काढा. हा ना 100 रुपये तुला किती करायचं काय यादवचे झाले. चला आम्ही आता जिथे थांबलोय ती रूम दाखवतो. हा मंदिर त्या बाजूलाच ही रूम आहे बघा. हे बघा थांबलेत बघा कसे. आता जायचा झोपायला. चल रे जरा पुढे. इकडे असा पूर्ण एक रूम. एक खोल रे गेट. एक कडी खोल. इकडे किचन हा पण मोठा आहे. तिकडे बाथरूम त्याच्या बाहेरून आपलं वॉशरूम आणि इकडे एक बेडरूम टाईप. सगळ्यांच्या बॅगा ठेवल्या तिकडे. चांगली एकदम स्वच्छ रूम आहे. आणि या हॉलमध्ये छोटा देवार आहे. तिथली मूर्ती बघा किती सुंदर आहे. जवळजवळ 1 फुटाची आहे. धातूची मूर्ती आहे पण ही. बघा आम्ही झोपणार होतो पण आता चाललो आहे आकाशच्या घरी आईस्क्रीम खायला. आकाशने फोन करून बोलवलं आहे. अरे संटा बंटा ते आले काय दोघं जण. येत आहेत. संकेत चला आईस्क्रीम खायला. अरे काय घेतो आईस्क्रीम कोणता फ्लेवर आहे. कोकोनट आहे ना. अरे याला कोकोनट भेटला तो. कोकोनट सारखं चिकू आहे हा फ्लेवर नाही कळत. तुला हात नाही मारत. आम्हाला भेटला बघा जामून. जामूनच्या साखरपुड्याला जामून. आपण छान. कशावर सोडलास उपवास. हे वेगळा विषय. तोच विषय ठेवलेला आहे उपवास. काय मग आकाश कसं वाटतंय तुला आज साखरपुडा झाल्यावर. पाणी अलाउड असतं. आता बघू काय होतं उद्या. मनाची इच्छा पूर्ण होते वाटत या. अरे बघू काय उद्या चेंज थोडं होणार आता. आता उद्या काय चेंज हा फायनली ऑफिशियल झाला आहे. काहीतरी. चला तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय. भेटूया आता उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट.